नक्षलग्रस्त गोंदियातला हा टेक एक्स्पो गोंदिया पोलिसांनी त्याचं आयोजन केलंय। बदलत्या तंत्रज्ञानानं नागरिकांची फसवणूक होऊ नये हा त्यामागचा उद्देश। नक्षलग्रस्त भागात पोलीस कसं काम करतात याची माहिती या एक्स्पोच्या माध्यमातून देण्यात आली। एवढंच नाही तर बँकेच्या सुरक्षित व्यवहारासाठी तज्ज्ञांकडून माहिती, वाहतूक नियमन कसं करावं याचंही मार्गदर्शन करण्यात आलं। महिला सुरक्षेसाठी अँड्रॉइड ॲप, सायबर क्राईम आणि फिंगरप्रिंट याचीही माहिती दिली जाते। बुलेट प्रूफ वाहनं तसंच दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी बॉम्ब शोधक पथक कसं काम करतं याचं प्रात्यक्षिक गोंदियावासियांनी अनुभवलं। याच्यामध्ये महत्त्वाचा उद्देश की लोकांच्यामध्ये जनजागृती की बऱ्याच ठिकाणी आता सायबर गुन्हे घडत आहेत। विशेषतः बँकामध्ये लोकांच्यामध्ये फसवणुकीचे प्रकार आहेत। लोकांच्याकडून मोबाईलद्वारे फोन करून पिन कोड मागून घेणं, तुमचं अकाउंट हॅक झालेलं आहे किंवा तुमचा पासवर्ड बदललेला आहे, याबाबत लोकांच्यामध्ये जनजागृती करण्याचा उद्देश आहे। या एक्स्पोचं विशेष आकर्षण म्हणजे गोंदियाच्या बॉम्ब शोधक पथकात काम करणारी एंजल। ती अवघी 18 महिन्यांची असून गेल्या 7 महिन्यांपासून ती या पथकाबरोबर काम करते। आतापर्यंत महत्त्वपूर्ण 3 गुन्ह्यांचा शोध तिने घेतलाय। ॲडव्हान्स युगमध्ये सायबर क्राईम्स आणि बाल प्रतिबंधक कायदा जो आहे त्याची मुलांना तेवढी विशेष माहिती राहत नाही आणि हा खूपच फार स्तुत्य उपक्रम आहे। त्याबरोबरच मी आमच्या शाळेच्या मॅनेजमेंटचं आणि प्रिन्सिपलची सुद्धा आभारी आहे की त्यांनी आम्हाला इथे शाळेतर्फे आणण्याची परवानगी दिली। मला इथे येऊन खूप चांगलं वाटलं। गन्स वगैरेच्या पोलीसच्या बारेमध्ये माहीत पडलं। आणखी ते खूप एन्जॉय केलं आम्ही। तिथे आपल्याला माहीत पडते की आपल्याला कशी सुरक्षित राहायला पाहिजे आणि कशी स्वतःची काळजी घेतली पाहिजे। त्यामुळे या पोलीस एक्स्पोतून सामान्य जनता आणि पोलीस यांच्यातील दुरावा काही प्रमाणात कमी होईल अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही। माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।